नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती। त्या अंतर्गत पात्र लाभार्थींना 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार होते। मागील व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली माहिती दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। ही योजना महाराष्ट्रातील कुटुंबांसाठी लागू करण्यासाठी शासनाने 30 जुलै 2024 ला नवीन GR जाहीर केलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या GR संदर्भातच माहिती घेणार आहोत। या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबांना मिळू शकेल, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ लाईक करा। 30 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यासंदर्भात GR जाहीर केलेला आहे। तर तो GR खालील प्रकारे आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थींना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा GR जाहीर करण्यात आलेला आहे। तर हा GR कसा आहे, तर याची प्रस्तावना पहिल्यांदा आपण पाहू। दिनांक 30 जुलै 2024, 11 जुलै 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीचा संदर्भ इथं देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाचा जो शासन निर्णय आहे 28/6/2024चा, तर त्याचाही संदर्भ इथं देण्यात आलेला आहे। या GRची जी प्रस्तावना आहे तर ती अशा पद्धतीने आहे। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेले काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवितात। ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर अशा पद्धतीने या GRची प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेमध्येच आपल्याला हा GR कशासाठी केलेला आहे हा हेतू लक्षात येतो। शासनाचा निर्णय अशा पद्धतीने आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल। तर या योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय आहे हे पण आपण पाहूया। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। म्हणजेच जे काही आपलं गॅस कनेक्शन आहे तर ते घरातील आपल्या महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेत पात्र ठरेल। एका कुटुंबाला रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल आणि हा जो काही लाभ आहे तर तो केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाचं जे काही गॅस सिलेंडर जोडणी असलेला गॅसधारक आहे तर त्यांनाच देण्यात येईल। योजनेची कार्यपद्धती अशा प्रकारे असेल, तर याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती वेगळी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठीची कार्यपद्धती वेगळी आहे। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल। सध्याची जी काही गॅस सिलेंडरची बाजारभावाची रक्कम आहे तर ती सरासरी 830 रुपये आहे आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून जी
सबसिडी देण्यात येते तर ती आहे 300 रुपये आणि ही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रुपये 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी। तसेच या योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात जी काही प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम आहे तर ती तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल। तेल कंपन्यांना जिल्हानिहाय शासन कशा पद्धतीने रक्कम वर्ग करेल तर या संदर्भातील सूचना देखील यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। एकाच लाभार्थ्याचे नाव 2 वेळा येऊ नये तर या संदर्भात देखील काळजी घ्यायची आहे। उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना या 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यासाठी ही कार्यपद्धती अवलंबली जाईल। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कार्यप्रणाली कुठली असेल, कार्यपद्धती कशी असेल तर ती देखील इथं देण्यात आलेली आहे। तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण हे देखील तेल कंपन्यांच्या मार्फतच करण्यात येईल। यामध्ये देखील ग्राहकास फक्त एका महिन्यात एकाच सिलेंडरसाठी सबसिडी घेता येईल, त्यापेक्षा जादा घेता येणार नाही। या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे। सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी समिती स्थापन करण्यात येईल। या समितीचे अध्यक्ष व सदस्य कोण असतील तर याची माहिती देखील या GR मध्ये देण्यात आलेली आहे। तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी देखील समितीची स्थापना करण्यात येणार आहे। तर प्रत्येक जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत तर ते या समितीचे अध्यक्ष असतील। त्याचबरोबर याच्यामध्ये अजून कोण सदस्य असतील तर याच्या संदर्भात देखील सूचना या GR मध्ये देण्यात आलेल्या आहेत। या पद्धतीने या योजनेसाठी समिती स्थापन करण्यात येईल। या समितीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करायचं आहे। याच्यामध्ये एकाच कुटुंबाचं नाव पुन्हा पुन्हा येणार नाही तर याची दक्षता घ्यायची आहे आणि जे काही सर्व निकष आहेत तर ते पूर्ण होतात की नाही तर याची देखील खात्री करायची आहे। तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून द्यायचे आहेत। ज्या पात्र लाभार्थ्यांनी मोफत द्यावयाच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबांची माहिती कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस द्यायची आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या 2 योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना पुन्हा पुन्हा लाभार्थ्याचं नाव येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। लाभार्थ्यानं 3 गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम देऊन तेल कंपनीकडून म्हणजेच गॅस एजन्सीकडून हे सिलेंडर घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची जी काही लाभाची रक्कम आहे तर ती ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल। त्याचबरोबर या योजनेसंदर्भात जे काही इतर नियम आहेत तर ते देखील या GR मध्ये देण्यात आलेले आहेत। 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, पण यानंतर जे काही रेशन कार्ड विभक्त केले जातील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या GR मधील महत्त्वाच्या ज्या काही सूचना होत्या तर त्या आपण आज पाहिल्या। या GR ची व मागील व्हिडिओच्या GR ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा। महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।